रेडॉक्स रिॲक्शन. आज आता हा शेवटचा पाठ या प्रकरणाचा. सुरुवातीला आपण ऑक्सिडेशन, रिडक्शन, रेडॉक्स रिॲक्शन, ऑक्सिडेशन नंबर तो कसा काढायचा त्याचे उदाहरण, नंतर त्या ऑक्सिडेशन नंबरचा आधार घेऊन आपण रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स कशा करायच्या त्याचा विचार केला. हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे, कारण 12वीमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचं एक प्रकरण आहे जे संपूर्णपणे या रेडॉक्स रिॲक्शनवरच आधारित आहे आणि म्हणून या प्रकरणाचा अभ्यास तुम्ही चांगला करून ठेवायचा. आता आज आपण शेवटचा जो पॉईंट बघणार आहोत की या रेडॉक्स रिॲक्शनचा आधार घेऊन वापर करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो, तयार करू शकतो. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय आहे? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, नाही का? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रिसिटी. अगदी सरळ साधे डेफिनेशन केल्या जाते. मग ही इलेक्ट्रिसिटी आपल्याला तयार करता येते या रेडॉक्स रिॲक्शनचा आधार घेऊन. आणि त्याचे एक उदाहरण आपण इथे घेणार आहोत. हे 12वीतही राहील तुम्हाला, पण इथून पुढचा पार्ट आहे 12वी, म्हणून हे आज आपण इथे शिकून घेणार आहोत. नाव आहे आपल्या पॉइंटचं रेडॉक्स रिॲक्शन अँड सेल पोटेन्शियल. रेडॉक्स रिॲक्शन अँड सेल पोटेन्शियल म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे डॅनियल सेल. मग आता हा डॅनियल सेल इलेक्ट्रिसिटी कसा जनरेट करतो, रेडॉक्स रिॲक्शनचा आणि त्याचा काय संबंध आहे याचा विचार आपण या आजच्या पॉइंटमध्ये करणार आहोत. ठीक आहे. पॉइंटचं नाव आहे आपल्या आता रेडॉक्स रिॲक्शन अँड सेल पोटेन्शियल. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे ऑक्सिडेशन, रिडक्शन, रेडॉक्स रिॲक्शन अँड सेल पोटेन्शियल. सेल पोटेन्शियल हे बायोलॉजीतली सेल नाही. सेल म्हणजे विद्युत घट म्हणतात मराठीमध्ये. ठीक आहे. तर डॅनियल सेलचा विचार करायचा आहे आपल्याला. कोणता? डॅनियल सेल शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि हा सर्वप्रथम तयार केला. मग आता रेडॉक्स रिॲक्शनचा, डॅनियल सेलचा, तिथे इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते याचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट. मग आता वर्किंग कसं चालतं याचं ते पाहूया. काय आहे नेमका डॅनियल सेल, त्याचं वर्किंग कसं चालतं, तयार कसा केला याचा सगळ्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. कन्स्ट्रक्शन सुरुवातीला पाहूया आपण की सेल कसा तयार करतात, काय आहे. नाउ डॅनियल सेल इट कंसिस्ट टू व्हेसल और बीकर. It consists of 2 beakers or 2 vessels. वीडियो मध्ये इथे पाहतो. ठीक. डॅनियल सेल कन्स्ट्रक्शन काय आहे? इट कंसिस्ट ऑफ 2 vessels or 2 beakers. Now first beaker contain a zinc rod. Zinc हा मेटल आहे. झिंक रॉड, झेडएल म्हणजे झिंक रॉड, which is dipped into the 1 molar zinc sulfate solution. एका बीकर मध्ये काय आहे? झिंक रॉड झिंक सल्फेटच्या द्रावणात बुडवून ठेवलेला आहे. झेडएल हे झिंक सल्फेट द्रावण आहे म्हणजे ॲक्वाइज सोल्युशन. ठीक आहे. फर्स्ट बीकर कंटेन ए झिंक रॉड डिप इनटू द 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन किती घेतलं आपण? 1 मोलार झिंक सल्फेट सोल्युशन. अदर बीकर इट कंटेन ए कॉपर रॉड. Copper rod dip into the copper sulfate solution. CuSO4 solution aqueous आहे, हे पण 1 मोलार आहे. याचे
आयॉन तयार झालेले असतील Zn++SO4- पाण्यात टाकल्यावर हा पण आयोनिक स्वरूपातच असतो Zn++ आणि SO4- असे. पहा बरं, कन्स्ट्रक्शनला 1 मार्क असतो, डायग्रामला 1 मार्क असतो, वर्किंगला 1 मार्क आणि रिएक्शनला 1 मार्क, असा 4 मार्काचा हा प्रश्न असतो. सरळ सरळ विचारते, राईट डाऊन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ डॅनियल सेल. डॅनियल सेलचं कन्स्ट्रक्शन वर्किंग एक्सप्लेन करा, असा हा प्रश्न आहे. ठीक आहे, 4 मार्काचा. आकृती बरोबर काढली 1 मार्क, कन्स्ट्रक्शन लिहिलं 2रा मार्क, रिएक्शन लिहिलं 3रं मार्क, वर्किंग सांगितलं 4था मार्क. ठीक आहे. मग या वाक्यांमध्ये काही अडचण आहे का पहा. डॅनियल सेल इट कन्सिस्ट 2 बीकर्स. First beaker contains zinc rod which is dipped into the 1 molar zinc sulfate solution. Other beaker contains copper rod dipped into the 1 molar copper sulfate solution. ठीक है. Now these 2 metal rods called as electrodes. यालाच काय म्हणण्यात येतं आता, इलेक्ट्रोड. दोघांना पण इलेक्ट्रोड्स आहेत. यालाच एनोड आणि कॅथोड असे 2 नावं दिल्या जातात. सांगतो तो काय प्रकार आहे. हे इलेक्ट्रोड. These 2 metal rods, that is electrodes, are then connected by connecting wire. छोट्या वायरने आपण आता हे जोडून दिलं. And here there is a small electric bulb is fitted here. ठीक आहे. बल्ब आपल्याला कळेल की नेमकं इलेक्ट्रिसिटी तयार झाली की नाही. तो बल्ब लागला की इलेक्ट्रिसिटी तयार झाली, किंवा मग ॲमीटर वगैरे व्होल्टमीटर काय जे असेल ते लावू शकता, समजू शकता आपल्याला की इथे पोटेन्शियल तयार होऊन राहिलेलं आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊन राहिलेली आहे. हे समजेल आपल्याला, मी त्याच्यासाठी बल्ब लावला. मग वाक्य आहे पुढचं आपलं, these 2 metal rods are then connected by connecting wire through the small electric bulb. छोटा बल्ब असतो एवढाच तो, टॉर्च मध्ये वापरला जातो तो स्मॉल इलेक्ट्रिक बल्ब. नाउ टू कंप्लीट द सर्किट, अजून सर्किट कंप्लीट झालेलं नाहीये. टू कंप्लीट द सर्किट ए सॉल्ट ब्रिज इज यूज्ड. आता सर्किट कंप्लीट करण्यासाठी सॉल्ट ब्रिज इथे वापरण्यात येतो. त्याच्या नावातच आहे की काय आहे सॉल्ट ब्रिज नेमका. हा आहे आता सॉल्ट ब्रिज. याला नाव देतो मी सॉल्ट ब्रिज. नाउ सॉल्ट ब्रिज इज a U-shaped glass tube which is filled with the saturated solution of some strong electrolyte like KCl, KNO3 or NH4NO3. KCl potassium chloride, KNO3 potassium nitrate, NH4NO3 अमोनियम नायट्रेट. यापैकी कुठल्या तरी एका सॉल्टचं द्रावण तयार करण्यात येतं आणि ते द्रावण या ट्यूब मध्ये टाकण्यात येतं. and whose both ends are fitted with cotton plugs. आणि मला हे येऊ नये बाहेर द्रावण म्हणून इथे बंद करून टाकण्यात येतं कॉटन प्लग्स. हे दोन्ही पण म्हणजे द्रावण खाली येणार नाही. कॉटन प्लग, ग्लास टूल काही टाकलं तर चालतं. सॉल्ट ब्रिज काय करून राहिला आता हा, हे 2 म्हणजे थोडक्यात सर्किट कंप्लीट करून राहिलेलं आहे. हे 2 बीकर मध्ये इलेक्ट्रिसिटी इकडून तिकडे जाऊ शकते. थोडक्यात इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट ठेवतो या 2 बीकर मध्ये. तो हे त्याचं काम आहे. कोणाचं, सॉल्ट ब्रिजचं. इट कनेक्ट द 2 हाफ सेल. याला हाफ सेल म्हणतात. हा हाफ सेल आणि हा हाफ सेल, हे 2 हाफ सेल सॉल्ट ब्रिजनं जोडल्यानंतर पूर्ण सेल तयार होतो. कारण 2 प्रकारच्या रिएक्शन, अर्धी ऑक्सिडेशन अर्धी रिडक्शन. इथे ऑक्सिडेशन होत असतं, इथे रिडक्शन होत असतं. ठीक आहे. म्हणून हाफ सेल या 2 हाफ सेलला जोडण्याचं काम कोणी केलं, सॉल्ट ब्रिजनी केलं. काही अडचण. पहा मग आता काय काय सांगितलं. संपलं, कन्स्ट्रक्शन संपलं. हे 4 वाक्य लिहा, 1 मार्क. आकृती काढा, पुन्हा 1 मार्क. 2 मार्क इथेच तुम्हाला मिळून जाईल. काय काय सांगितलं पुन्हा एकदा पहा. Daniel cell, it consists of 2 vessels. First vessel contains zinc rod dipped into the zinc sulfate solution 1 molar.
Other vessel contain copper rod dipped into the 1 molar copper sulfate solution. These two metal rods are then connected by the connecting wire through the small electric bulb. And to complete the circuit, a salt bridge is used. Salt bridge is nothing but it is a U-shaped glass tube which is filled with the saturated solution of some strong electrolyte like KCl, KNO3 or NH4NO3, whose both ends are fitted with the cotton plugs. Now, as soon as the circuit is completed, आता working कडे चाललोय मी. As soon as the circuit is completed, salt bridge घेतला याच्यात टाकल्याबरोबर काय होतं आता circuit is completed and the bulb get lighted up. आता असं झाल्याबरोबर हा बल्ब लागतो. म्हणजे काय salt bridge टाकला, circuit complete झालं, हे बघा लागला बल्ब ना, पडला प्रकाश. The bulb get lighted up. As soon as the circuit is completed, the bulb get lighted up. What does it mean? It means that here electricity is generated inside this Daniell cell. याचा अर्थ असा झाला बल्ब लागला म्हणजे काय झालं, इलेक्ट्रिसिटी तयार झाली, नाही का? मग आता ही कशामुळे झाली, कोणत्या रिएक्शन झाल्या याचाही विचार आपल्याला आता करायचा आहे. ठीक आहे, वर्किंग मध्ये सांगितलं मी, as soon as the circuit is completed, the bulb gets lighted up. It means that here electricity is generated. आता काय इलेक्ट्रिसिटी तयार झाली होती त्याचा विचार करूया. मग आता आपण काय झालं इथे नेमकं पाहू. आता इकडे काय झालं, इकडे काय झालं, रेडॉक्स रिएक्शनचा आणि सेल पोटेन्शियलचा काय संबंध आहे हे आपण शिकून राहिलो. मग आता पहा, रिएक्शन ऍट झिंक रॉड, रिएक्शन ऍट झिंक रॉड आणि रिएक्शन ऍट कॉपर रॉड पहा. वर लिहितो की रिएक्शन या. ठीक आहे, इकडे काय झालं पहा आता. नाउ झिंक when deep into the zinc sulfate solution, then zinc dissolve into the zinc sulfate solution in the form of Zn++ ion left behind the electron on the zinc rod. काय झालं बघा, झिंक रॉड झिंक सल्फेट मध्ये बुडवून ठेवलेला आहे. मग काय होतं की झिंक विरघळतो आता त्याच्या द्रावणात, कोणाच्या, झिंक सल्फेटच्या. कशाच्या स्वरूपात, त्याच्या आयनच्या स्वरूपात. म्हणजे थोडक्यात हा जर झिंक रॉड असेल, हा झिंक सल्फेट मध्ये बुडवून ठेवला, मग काय होईल की हा झिंक रॉड आता विरघळायला सुरुवात होतो. पण झिंक आयन तर द्रावणात येतात, हे झिंक मेटल आहे, झिंक आयन द्रावणात आले पण इलेक्ट्रॉन तिथेच राहतात या रॉडवर. म्हणजे काय झालं पहा, रिएक्शन लिहितोय आता ऍट Zn रॉड, झिंक रॉडवर काय झालं बघूया आपण. झिंक सॉलिड, आता त्याच्या द्रावणात त्याच्या आयन चाललेले आहेत लेफ्ट बिहाइंड द इलेक्ट्रॉन ऑन द झिंक रॉड. झिंकची व्हॅलन्सी 2, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, यालाच काय म्हणत असतो आपण, ऑक्सिडेशन. And due to the deposition of the negatively charged electron on the zinc rod, it becomes negative terminal of the cell. बघा काय झालं आता की ही नॅचरल टेंडन्सी आहे झिंककडे. असं का झालं की झिंक सल्फेटच्या सोल्युशन मध्ये विरघळतो, नॅचरल टेंडन्सी झिंक मेटलची. झिंक आयनच्या स्वरूपात तो पास झाला, मग त्या रॉडवर काय शिल्लक राहिलं, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवर असतो निगेटिव्ह चार्ज. मग आता त्या रॉडवर जर निगेटिव्ह चार्जेस जमा झाले तर हा रॉड काय झाला आपला, निगेटिव्हली चार्ज. आणि ज्या इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन होत असतं त्याला एनोड असं म्हणायचं. म्हणजे हा झाला आपल्या सेलचा एनोड. एनोड इज दॅट इलेक्ट्रोड वेअर ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. पुन्हाचं ऑक्सिडेशन झालं झिंकचं, पुन्हामध्ये झालं Zn++ आयन मध्ये. म्हणजे थोडक्यात इथे ऑक्सिडेशन झालं. ओके, या झिंक रॉड डिप इनटू द झिंक सल्फेट सोल्युशन इथे. मग हे वाक्य लक्षात आलं का पहा बरं. झिंक रिएक्शन ऍट झिंक रॉड म्हणजेच कोण आता हा एनोड आहे. झिंक डिसॉल्व इनटू द झिंक सल्फेट सोल्युशन in the form of Zn++ ion left behind the electron on the zinc rod. Due to the deposition of the negatively charged electron on the zinc rod, it
becomes negative terminal of the cell, and as your oxidation takes place, it is anode of the cell. बरोबर आहे. आता काय होतं पहा पुढे, हे तर झालं इकडचं. आता हे इलेक्ट्रॉन जर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन जवळ आले तर फिजिक्स सांगतं पोटेन्शियल वाढतं. लाईट चार्जेस जवळ आले तर पोटेन्शियल वाढतं, अँड इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. हे फिजिक्सचे नियम आहे. मग आता इलेक्ट्रॉनची गर्दी झाली, पोटेन्शियल वाढलं, मग आता हे इलेक्ट्रॉन इट फ्लोज थ्रू द एक्सटर्नल वायर अँड दे कम टुवर्ड्स द कॉपर रॉड. कारण इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. इकडे शून्य पोटेन्शियल आहे सध्या, आणि आता इथे इलेक्ट्रॉनची गर्दी झाली, पोटेन्शियल वाढलं की इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला या वायरमधून इकडे आला इलेक्ट्रॉन. नाउ इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम एक्सटर्नल वायर फ्रॉम झिंक रॉड टू द कॉपर रॉड. नाउ हियर आता हे इलेक्ट्रॉन इकडे आले, कुठून आले? बाहेरच्या सर्किट मधून आलेले आहे. आता हे द्रावण कोणाचं होतं? कॉपर सल्फेटचं. म्हणजे कोणते आयन होते त्यामध्ये? Cu++ आयन पण आहेत, SO4-. आता हे Cu++ आयन बघा आता या रॉडवर जातात. हे Cu++ पॉझिटिव्ह आयन आहेत आता हे, आणि हे बाहेरून आलेले इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन आणि हे Cu++ आयन एकत्र येतात. म्हणजे कॉपर आयन तो कॉपर रॉडवर चालला आणि तिथे ते इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो तो, आणि त्याचं रूपांतर आता कॉपर मध्ये होतं. म्हणजे बघा आता रिॲक्शन काय झाली. ऍट कॉपर रॉड हा कॅथोड आहे, वेअर रिडक्शन टेक्स प्लेस. जिथे रिडक्शन घडतं त्याला कॅथोड म्हणायचं, जिथे ऑक्सिडेशन घडून येतं तिथे एनोड म्हणायचं. हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड होता, म्हणजे हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असेल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आता काय झालं, द्रावणातले कॉपर आयन हे बाहेरून आलेले इलेक्ट्रॉन घेतले, त्याचं रूपांतर झालं कॉपर मध्ये. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट रिडक्शन. डिक्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर म्हणजेच काय? रिडक्शन. इन्क्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय? ऑक्सिडेशन. मग आता रिडक्शन झालं इथे, हा झाला आपला कॅथोड. चालेल. कोणाचं रिडक्शन झालं? Cu++ आयॉनचं रिडक्शन झालं. म्हणजे थोडक्यात इथे ऑक्सिडेशन झालं, इथे रिडक्शन झालं. ते एकाच वेळेला घडलं. इकडे झिंकचं ऑक्सिडेशन, इकडे कॉपर आयॉनचं रिडक्शन. एकाच वेळेला घडून आलेलं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन यालाच आपण काय म्हटलेलं आहे? रेडॉक्स रिॲक्शन. पण ही रेडॉक्स रिॲक्शन घडत असताना काय झालं? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम झिंक रॉड टू कॉपर रॉड. आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट इलेक्ट्रिसिटी. बघा इलेक्ट्रिसिटी का जनरेट झाली, बरोबर आहे का? ऑक्सिडेशन घडलं, रिडक्शन घडलं. रिडॉक्स रिॲक्शन मुळे पोटेन्शियल तयार झालं, इलेक्ट्रिसिटी तयार झाली असं आपण म्हणूया, बरोबर आहे. आणि हे आपोआप घडलं, उत्स्फूर्तपणे घडलं. याला इंग्रजीमध्ये शब्द वापरतात स्पॉन्टॅनियस. उत्स्फूर्तपणे म्हणजे काय? स्पॉन्टॅनियस रिॲक्शन. आपण सांगितलं का असं असं कर म्हणून नाही, आपोआप झालं ते. म्हणून मी आता एक वाक्य सांगतो. in Daniel cell, due to the spontaneous oxidation reduction reaction, a potential is developed, that is electricity is generated in the cell. या सेल मध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली म्हणजेच पोटेन्शियल तयार झालं. आलं लक्षात? आपला मुद्दा होता रेडॉक्स रिॲक्शन अँड सेल पोटेन्शियल. मग रेडॉक्स रिॲक्शनचा आधार घेऊन इलेक्ट्रिसिटी आपल्याला जनरेट करता येते. हे ऑक्सिडेशन, हे रिडक्शन दोघांची बेरीज केली तर काय होईल? Zn Cu++ it gives Zn++ plus Cu. ही झाली टोटल रिॲक्शन. टोटल रिॲक्शन किंवा याला मी म्हणतो नेट सेल रिॲक्शन. काही अडचण? ही झाली दोघांची बेरीज. थोडक्यात ऑक्सिडेशन रिडक्शनची ही झाली नेट सेल रिॲक्शन. तुम्ही ह्या रिॲक्शन लिहिल्या 1 मार्क. मला सांगितलं काय काय घडलं वर्किंग त्याला 1 मार्क, डायग्रामला 1 मार्क, कन्स्ट्रक्शनला 1 मार्क. आता रेडॉक्स रिॲक्शनचा आणि सेल पोटेन्शियलचा काय संबंध आहे हे तुमच्या लक्षात आलं. स्पॉन्टॅनियस उत्स्फूर्तपणे ऑक्सिडेशन झालं, रिडक्शन झालं. ऑक्सिडेशन जिथे होतं तिथून इलेक्ट्रॉन रिडक्शनकडे पाठवले, वायर मधून इलेक्ट्रॉन गेले म्हणजेच कोण तयार झालं? इलेक्ट्रिसिटी तयार झाली. असा या पॉइंटचा अर्थ होतो. आता इथे हे प्रकरण आपलं संपलं. कोणतं? रेडॉक्स रिॲक्शन. काही अडचण नसावी.
माझा हे आज नोट्स पण पाठवलेले आहे सकाळी या पॉईंटचे, हा पण लिहून काढले तुमच्या नोट्समध्ये. आणि आता पुढच्या तासामध्ये आपण केमिकल इक्विलिब्रियम हे नवीन प्रकरण आहे ते आपण सुरू करणार. ठीक आहे, पुरे करू इथे आज.